हॅलो, हाय, नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो. स्वागत आहे आजच्या एका तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं बघू शकताय मी फॉल वेडिंग करून घेते साड्या संपूर्ण. इथं जेवढ्या माझ्याकडे 5-7-8 साड्या आहेत तेवढ्या मी फॉल वेडिंग करून घेते. इथं फॉल वेडिंगची मशीन लावली. तर ताईंनो, आजचा दिवस सगळ्यांना सुखा समाधानीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हेच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ वेगळा वागळा आहे थोडासा, तुम्ही नक्कीच संपूर्ण पहा. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला काहीतरी मी दाखवणार आहे, ते नक्कीच दाखवणार आहे आणि तुमच्या पण लक्षात येईल की हां बाबा, काहीतरी करायलाच पाहिजे असं लक्षात येईल. आणि आजचा हा व्हिडिओ थोडासा म्हणजे तुम्हाला पण थोडासा अगदी म्हणजे मोटिवेट होण्यासारखाच आहे. तर मोटिवेट होण्यासारखा म्हणजे असं आहे की असं मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे की ते लक्षात घेऊन चला तुम्ही. तर आणि कंटिन्यू व्हिडिओवरती राहा. आणि जे बी कोणी ताई चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर माझा व्हिडिओ आवडत असला तर एकमेकाला नक्कीच शेअर करा. तर ताईंनो, कसं असते माहीत आहे का, माझा सांगायचा हेतू हेच आहे, तर लक्षपूर्वक ऐका. आणि कुठल्या बी जर क्षेत्रात काम करायचं असलं आपल्याला, तर आपण कुठल्या क्षेत्रात म्हणजे काही पण असू, कुठल्या पण क्षेत्रात काम जर करायचं असलं तर आपण अजिबात घाबरायचं नाही आहे, का लाजायचं नाही आहे, का मी हे काम का करू असं पण म्हणायचं नाही आहे. काम केलंच पाहिजे. काम केलं तरच आपल्या घरामध्ये मदत होईल आणि आपलं घर थोडंसं, आपण पण थोडंसं पुढं जाईल. 1-2 रुपये का होईना मदत होईल घरामध्ये. आणि जे बी तुम्ही काम करायला घ्याल ते काम आपल्या घरातल्या सल्ला घेत आपण काम करायचं नाही. एकमेकाचा सल्ला घेऊनच, एकमेकाला सोबत घेऊनच चालायचं आहे. तर असं सांगायचं माझं होतं की हेतू, आपल्या मिस्टरांना जे आवडेल तेच आपण करायचं आहे. त्यांच्या पुढं पण जायचं नाही. तुमची कला पण तुम्ही असं म्हणजे दाबून ठेवायचं नाही. तुमच्या जे अंगात कला आहे ती कलेला बाहेर काढायचं. आणि एकदम असं म्हणजे घाबरायचं नाही. एकदम स्ट्रॉंग होऊन आपण इथं काम करायला बघायचं. कुठला पण काम असो, तुम्ही शिलाई मशीन वगैरे म्हणा, जॉब म्हणा, परत यूट्यूबवरती काम म्हणा, तुम्हाला जे करायचं आहे ना, तुम्ही नक्कीच तुम्ही आपल्या घरात सगळ्याला विचारून, गोडीनं बोलून, आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन करायचं. आणि सुरुवातीला कसं असते माहिती आहे का, काम करायचं म्हणजे कोणी काम करू देत नाही आहे. माझ्यासोबत तेच घडलेलं आहे. तर मी हळूहळू हळूहळू करत 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 गेले. ते आत्ता थोडंसं मला आत्ता थोडंसं म्हणजे जाणवायला लागलं की हां बाबा, आपण अजून काहीतरी केलं पाहिजे. थोडंफार केले पण अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे म्हणून थोडंसं माझं कॉन्फिडन्स वाढलेला आहे. तर नक्कीच ताईंनो, तुम्ही माझं सांगायचं हेतू हेच आहे की तुम्ही पण नक्कीच करायला पाहिजे. तर इथं बघू शकता मी मार्केटमध्ये गेले होते, तर ते थोडं फार मी जे बी मला मिशनीचं सामान लागेल ते मिशनीचं सामान घेऊन आलेले आहे. आणि इथं बघू शकता हे धाग्याचं मी त्यांना बॉक्स मागितला होता दुकानात, शॉपमधून. तर त्यांनी असे पाकिट पॅकिंग करून ठेवलेले आहेत. ते पाकिटच मला दिले त्यांनी. तर हेच धागा मी इथं घ्यायला गेलं ना, म्हणजे माझ्या इथं एरियामध्ये, तर एरियामध्ये म्हणा, कुठं दुसरीकडं म्हणा, दुसऱ्या शॉपमध्ये, तर हे 10 रुपयाला रील आहे. तरी तिथं हे धाग्याचा रील भेटतो. तुम्हाला पहिले एकदा मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर हे 5 रुपयाला तिथं भेटते. आता हेच मला एवढा बॉक्स मला 500 रुपयामध्ये भेटला असतात, म्हणजे 300, 350, 400 तर भेटला असता. पण हे एवढंच मला आता हे 250 रुपयामध्ये भेटला, कारण 5 रुपयाच्या हिशोबात. तर जेवढं बी लागेल मी तर थोडं थोडं मी सामान म्हणजे 2-2 कलर आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी घेऊन आले. धागाची कारण गरजच आहे आपल्याला. मग धागा पण संपला होता सगळा आणि अस्तर पण आणले, थोडेच आणले, कारण आत्ताच नेक्स्ट गावावरून आले. त्याच्यामुळं काही थोडं आपल्याकडं बजेट नव्हतं, म्हणून मी थोडं घेऊन आले. आता जेवढं लागते तेवढं सध्या एमर्जन्सीला. तर थोडंच असंच घेऊन येत असते मी, काय जास्त घेऊन येत नसते. आणि किती बी जर आणलं तुम्ही गाडीवर बी जर आणून ठेवलं घरामध्ये, तर एक ना एक कलर कमी पडतोच. तर हे असं सगळ्यासोबतच होत असेल तर माझ्यासोबत तर होतच आहे. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर ताईंनो, असं मला सांगायचं होतं. जे बी कला आहे तुम्ही नक्कीच करायला बघा. तर शेवटला तर मी दाखवणारच आहे की काय काय म्हणजे काय करायचं, काय नाही करायचं, आणि काय दाखवले ते तर नक्की मी शेवटला दाखवणारच आहे. तुम्ही नक्कीच बघा. तर इथं चॉक संपले होते, चॉकचा बॉक्स पण आणले. इथं तुम्ही बघू शकता मी एवढंच सामान आणले. तर हे तुम्ही हिशोब केलेला आहे ह्याच्यावरती. तर बघू शकता किती इथं हिशोब केल्याच्यानंतर किती प्राईज त्यांनी खाली टाकलेली आहे. 490 रुपये एवढ्याचं सामानाचं झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं ताईंनो,
तुम्ही घाबरायचं नाही अजिबात. हे ना असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं, ते त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही अजिबात. कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही. आपल्या घरासाठी त्यांनी काय खायला देत नाहीत. आपण म्हणजे 12 घरचे 12 काय पण बोलत असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि ते जे बी बोलतात ना, त्यांनी काय आपल्याला घरामध्ये खायला देत नाहीत. आणि कमी पडलं तर आपल्याला कोणी विचारायला पण येत नाही. आपली जशी परिस्थिती आपली बेकार असली ना, ते त्या टायमाला खरंच कोणाची साथ नसते आपल्याला. कारण आपण ज्या टायमाला हिंमत मारतो आणि काहीतरी काम करायला बघतो, काम केल्याच्या नंतरच आपल्याला 1-2 रुपये भेटतात. ते रुपयाचं आपल्या घरामध्ये मदत होत असते, थोडं थोडं का होईना करून. तर त्याच्यामधूनच आपण पुढं सरकतो. तर ह्या अशा पद्धतीचं माझ्यासोबत तर जे घडलेलं आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर नक्कीच ताईंनो, तुम्ही पण नक्की करायला बघा आणि नक्कीच घराला सपोर्ट करायला बघा. घरापासूनच तुमचं म्हणजे तुम्ही स्वतःचं घर सावरायला बघा. तर एकावरच काय होत नाही आहे. मी परत वेळा मी किती वेळा तर मी सांगितले, कारण मी करते म्हणून मी तुम्हाला सांगते. गरजू महिला माझ्यासारख्या माझ्या ताई असतीलच. ते ताईच माझे व्हिडिओ बघत असतील. दादा तर काही जास्त माझे व्हिडिओ बघत नसतील एवढं मोटिवेट व्हिडिओ. तर सांगायचा माझा सल्ला आज हेच आहे की काय पण करायचं असलं ना, नक्कीच तुम्हाला जे आवड असेल ना, तर नक्कीच करायला पाहिजे ताईंनो. तर इथं बघू शकता मी एवढं सामान घेऊन आलेले आहे. आता हे ठेवून देते मी साईडला. आणि थोडंसं म्हणजे जसं लागेल तसं एक एक करून मी घेऊन येत असते. तर हे अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ. तर एका व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं 400 रुपयाचं सामान किती आलंय म्हणून. तर त्या व्हिडिओला खूप म्हणजे खूप भरभरून प्रेम दिलंय ताईंनो. खूप व्हायरल गेलेला तो व्हिडिओ आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल ताईंचं धन्यवाद. खूप छान वाटलं, खूप मस्त. त्याला खूपच यूज आले. आता दुसऱ्याला काही एवढे यूज आले नाहीत, पण त्याला खूप छान यूज आलेले आहेत ताईंनो. तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या, तुमची असंच मला मदत राहू द्या. असंच एकमेकाला मदत करूया. जाऊन आले पण भेटला नाही. आता माझ्या साड्या फॉल करून झाल्याच्या नंतर मी तर लगेच ब्लाऊज कटिंगला घेतलाय. तर हे असं काही ना काही घरामध्ये म्हणजे मी तर नाही एक सेकंड पण मला असं इकडं तिकडं जायला पण होत नाही आणि कुठं जात पण नाही, की कारण हे असं कामच असते. थोडं पण इकडं तिकडं गेलं ना, मग आपलं काम तसंच थांबते. म्हणून कुठं जास्त जायला जात नाही. तर गावाला जाऊन आले आता तेवढंच. मग ते गावाकडून मी काय शिकून आले, मला पण असं इच्छा होते की बाबा मी पण शिकू, मला पण आवड आहे काहीतरी करू, मला पण अजून काहीतरी करू. मी करतेच तरी पण मला वाटते की मी अजून काहीतरी करूच, असं मला वाटते. आणि कसं असते माहिती आहे, स्टार्टिंगला ना केलं तर कसं होईल, नाही केलं तर कसं होईल, जाऊ दे करीन असं नाही करायचं ताईंनी. करायचं आहे ना, चला करूया. आणि तुम्ही एकदा कुठलं काम जर करायला लागलो ना, तुम्हाला आवड निर्माण झाली ना, तर तुम्हाला एक दिवस बसायला बसायला भेटणार नाही. असं तुम्ही जर त्या क्षेत्रात काम करायला घेतलो तुमच्या हातामध्ये, तर तुम्हालाच असं उलटं वाटेल की बाबा माझं काम आज एवढं झालं असतं, मी उगाच बसले, माझं काम एवढं झालं असतं, आज माझा एक ब्लाऊज झाला असता, माझं आज फलानं झालं असतं, तुम्हाला जे काम आहे ते माझं आज एवढं झालं असतं. म्हणून असं तुम्हालाच त्या कामात का तुम्हाला असं वाटेल की बाबा नाही बसलं नाही पाहिजे, आपलं आज काम एवढं झालंच पाहिजे. असं तुम्ही टार्गेट ठेवलं ना, तर ते नक्कीच होऊन जाईल ताईंनो. तर नक्कीच तुम्ही करायला बघा. तर माझे ब्लाऊज कटिंग झालेले आहेत आणि स्टिचिंगला पण मी लगेच घेणार आहे आणि स्टिचिंग केलेला पण मी लगेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथं मी फेवकिकनं जोडवून घेतले ब्लाऊज, एकदम प्रॉपर एकदम मस्त अस्तर आणि मेन फॅब्रिक. आता चला तर मग इथं स्टिचिंग करून घेते मी आणि ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते लगेच. तर हे बघू शकता इथं ब्लाऊज माझा संपूर्ण तयार झालेला आहे. त्या आल्याच होत्या, मी शिवतच होते आणि ते आल्याच होत्या मागायला की ब्लाऊज झाले का म्हणून. पण आता काजापटनं हुकलूक पण केलं लगेच, की त्यांना सांगितलं की घेऊन जा लगेच म्हणून. तर ते मी तरी पण बोलले की सगळे ब्लाऊज होऊ दे, मग सगळेच घेऊन जा एकदाच. तर ते बोलल्या की नाही, वेअर करायला उद्या त्यांना पाहिजे म्हणून ते आल्या होत्या. तर चालते मग मी देते म्हणून मी त्यांना सांगितलं. मग थोडासा मी इथे व्हिडिओ क्लिप काढून घेतले. तर ह्या अशा पद्धतीचा माझा आजचा हा ब्लाऊज तयार झालेला आहे ताईंनो. तर मी पुढं दाखवणार आहे की तुम्हाला की काम कसं काय करायचं आणि जे बी तुम्हाला आवड निर्माण आहे त्या कामात
तुम्ही नक्कीच करायला बघा, पुढं पाऊल टाकायला बघा आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला बघा. तर बघू शकताय तुम्ही फिनिशिंग ब्लाऊजची. आणि हा ब्लाऊज आहे 30 साईजचा ब्लाऊज आहे. छोट्या स्लीव्ज आहेत, म्हणजे थोडंसं आपल्या वयस्कर मावशींचा ब्लाऊज आहे. जास्त माझ्याकडे काही डिझाईन वगैरे ब्लाऊज येत नाही, तर अशी साधी सिंपलच ब्लाऊज येतात. आणि आताच्या ह्याच्यामध्ये तर कोणी जास्त डिझाईन वगैरे घालत नाही. साध्या डेली वेअरच्या साडीमधला हा ब्लाऊज आहे. तर कसा वाटला माझा ब्लाऊज फिनिशिंग सेट ते नक्कीच मला सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा पण तुम्हाला माझं मोटिवेट कसा वाटला ते पण नक्कीच सांगा. तर आता हे ठेवून देते मी साईडला. नॉट वगैरे लावले त्यांना विचारलं मी लावू का म्हणून. ते वयस्कर आहेत तरी ते बोलले की हां लावा. मग मी लेस दोरी लावून घेतले त्याला. ह्याच्या साडीला फॉल पिको पण करून घेतलेलं आहे. ते काय मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही, थोडक्यात शेअर केलेल्या आहेत साड्या. हे बघा अशा पद्धतीचे ते नॉट बांधून बघूया कसं दिसते. हे बघा छोटाच गळा काढलाय मी, जास्त काही मोठा डीप गळा काढलेला नाहीये, छोटासाच गळा काढलाय. हे अशा पद्धतीचा ब्लाऊजचा लुक बघू शकताय तुम्ही. हे बघा, म्हणून सांगते ताईंनो, घरी बसून काय पण केलं पाहिजे. तर मी मला दाखवायचं होतं की हे बघा, मी गावी जर गेले होते, माझ्या वहिनीनं मला बोलवलं होतं घरी, तर माझी वहिनी पण हे बघा काय करायला लागली. म्हणजे एक दाखवायचा हेतू आहे की माणसाच्या अंगामध्ये कला जर असलं तर ते कला करून दाखवली पाहिजे. तर त्यांनी बघा इथं काय बनवले, मण्यांपासून बनवले हे गौरायांचे आपले कमरेचे कंबरपट्टे. आणि किती खूप छान आणि किती मस्त बनवले त्यांनी. मला पण असं वाटायला लागलं की बाबा माझी वहिनी असं एवढं करते तर मग मला पण काय काय केलं पाहिजे असं. ते पण पुण्याला राहतात, ते लग्नासाठी गावी आल्या होत्या, मी पण गेले होते. तर त्यांनी चहा नाश्त्याला घरी बोलवलं होतं. ते बोलले की ताई असे मणी भेटतात का बघा तुमच्या इकडं. तर कशासाठी, तर मग त्यांनी मला असं दाखवलं. मग मी थोडासा व्हिडिओ क्लिप काढून घेतला. म्हटलं किती छान आणि किती मस्त बनवले त्यांनी मण्यापासून बघू शकताय. आता ते महागौऱ्या म्हणजे लक्ष्म्यांच्या कंबराच्या कमरपट्टे आहेत ते. आणि हे बघू शकता ताटावरलं, बघू शकता कसलं भारी आणि कसलं मस्त बनवले त्याने ना. मला तर असं वाटलं की बाबा काय भारी आहे, लयच भारी मस्त. कसलं मण्यांचं त्याने बनवले, गुपून एकदम मण्यानं मस्त छान भारी बनवले. तर हेच ताईंनो मला हा दाखवायचं होतं तुम्हाला. छान एकदम त्याला स्टोन लावलेत भारी. आणि मण्यांपासून बनवलेलं आहे, ताटावरचं बनवलेलं आहे बरं का खालचं. आणि हे वरचं आहे ते लक्ष्म्यांच्या कंबरपट्टे आहेत. आणि हे ताटावरचं तर मला खूपच आवडलं. त्यांना बोललं की मला हा ताटावरचं खूप आवडलेलं, मला बाकीचं काही आवडलं नाही तेवढं, पण ताटावरचं तर खूपच छान बनवलं आहे. आणि मला पण मी ना मणी माझ्याकडे भेटले ना तर मी नक्कीच मी मणी देणार आहे. आणि कधी नेक्स्ट टाईमाला गेला ना तर मी पण हे नक्कीच शिकून येणार आहे. नक्कीच मी पण करायला प्रयत्न करणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ असा होता. आणि हे ताटावरचं वगैरे कसं वाटलं तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट